आपल्या पृथ्वीपेक्षा 30 पट दूर आहे आणि याचा व्यास पृथ्वीच्या चौपट आहे. हा आहे युरेनस किंवा हर्षद. अब्जावधी वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड झंझावातामुळे याचा अक्ष झुकलेला आहे. दुर्बिणीच्या मदतीनं शोधला गेलेला हा पहिला ग्रह. बऱ्याच अंशी नेपच्यूनचा जुळा भाऊ. शनी, वलयांचा राजा. हायड्रोजन, मिथेन आणि अमोनिया वायूंचा हा प्रचंड गोळा. आपल्या सूर्यमालेतला दुसरा मोठा ग्रह. आपल्यापेक्षा तो सूर्यापासून 10 पटीनं दूर आहे. इतर ग्रहांभोवतीही वलय असली तरी शनीभोवती असलेल्या वलयांचं सौंदर्य हे काही औरच आहे. शनीपेक्षा निम्म्या अंतरावर असलेला गुरु सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह. गुरु इतका मोठा आहे की तो सहज 1300 पृथ्व्या घेऊ शकतो. त्याचे 16 ज्ञात उपग्रह आणि पुसटसं धुली वलय संशोधकांसाठी रहस्यमय खजिना असून त्यावर संशोधनही सुरू झालंय. गुरु आणि मंगळ ग्रहांमध्ये खूप मोठी जागा असून तिथं दगडगोटे मोठ्या प्रमाणात आढळतात. हे लघुग्रह बरं का. दगडी बुटके म्हटल्या जाणाऱ्या 4 ग्रहांपैकी सर्वात दूर आहे मंगळ. अतिथंड कोरड्या वाळवंटी अशा मंगळावर पूर्वी भरपूर पाणी होतं आणि जिवंत ज्वालामुखीही होते. धूमकेतू. सूर्यमालेत फेऱ्या मारणारी ही भूतं अनमोल रसायन वाहक आहेत आणि बहुधा ग्रहावर जीवन रोपणाचं कार्य ती करतात. आपण वेगानं आपल्या जीवनदात्या ताऱ्याजवळ सूर्याजवळ पोहोचत आहोत. हायड्रोजन आणि हिलियम वायूचा हा गोळा 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. तो एक महाकाय अणुभट्टी असून जवळजवळ 5 अब्ज वर्षांपासून आपल्या कुटुंबातील ग्रहांना उष्णता आणि प्रकाशानं न्हाऊ घालतो. सूर्याच्या अगदी जवळचा भाजून निघालेला छोटासा ग्रह बुध. पृथ्वीच्या अर्ध्या आकाराच्या या ग्रहावर अब्जावधी वर्षांपूर्वी प्रचंड उल्कापात झाल्याच्या खुणा आजही दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा ग्रह शुक्र. पृथ्वी इतकाच मोठा पण कितीतरी वेगळा. कार्बन डायऑक्साईडच्या वातावरणात गुरफटलेल्या या ग्रहाचा पृष्ठभाग इतका तप्त झालाय की शिस देखील त्यात सहज वितळेल. चंद्रासवे निळी पृथ्वी हे आपलं अवकाशातलं घर. या ब्रह्मांडात मानवानं केवळ चंद्रावरच पाऊल टाकलंय. केवळ 3,80,000 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रावरचं हे लहान पाऊल पुढं कधी काळी इतर ग्रहांच्या मानवी अवकाश यात्रांची नांदी ठरू शकेल. तोपर्यंत तरी या अफाट विश्वात केवळ या नाजूकशा निळ्या बिंदूवरच जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचं म्हणता येईल.